सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मित्रांनो, सत्याग्रह ही गांधींनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. फक्त भारतासाठी नाही आहे, कुठेही ते वापरता येतं. आणि आम्ही 1 वर्ष अभ्यास करत होतो तरुणपणी, म्हणजे वय आमची 20-22 अशी असते की आपल्याला आयुष्य असं जगायचं की परत U-टर्न घ्यावा लागणार नाही पाहिजे. अरे चुकलं तर म्हणून आधीच आपण अभ्यास करू याचा. तर आम्हाला बाकीचे महात्मा गांधींचा अभ्यास काही त्यावेळेला जमला नाही, पण सत्याग्रह शास्त्र म्हणून गांधीभाऊंचंच पुस्तक होतं. त्यावेळेला बाळासाहेब भारदे अध्यक्ष होते. ते 4 आण्याला तेव्हा मिळत होतं. आता किमती वाढल्यात, म्हणजे परत रिप्रिंट केलं की त्याची किंमत वाढते. तर माझा त्याच्यामध्ये 55 वर्षाचा अभ्यास आहे, अनुभवाचा. मला 62 वेळा अटक झाली एकूण, पण एकदाही अपयश नाही आलं. ही काय गंमत आहे. आणि ते कुठेही अप्लाय करता येतं असं शास्त्र आहे. आणि ते नुसतं आपलं सत्याग्रह, अहिंसा असं मोगम आणि भोंगळ नाही आहे. म्हणून ते खोलात समजून घेतलं आणि प्रॅक्टिस करताना जास्त समजलं. आणि हेही लक्षात आलं, म्हणजे आमची युक्रेनचे कॉन्ट्रीब्युशन काय असेल, तर गांधींची ही मेथडॉलॉजी, काम करण्याची पद्धत आणि त्यातलं फिलॉसॉफी, याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आमच्या असं लक्षात आलं की बहुतेकांची बुद्धी, म्हणजे निसर्गानं प्रत्येक माणसाला स्वतंत्र मेंदू दिलाय. असा काही तो लॅन केलेला नाही किंवा एकमेकाशी जोडलेला नाही. प्रत्येकाला स्वतंत्र आहे, तरी तो स्वतंत्र विचार करत नाही. ही काय भानगड आहे. आणि मग तो आज आमच्या 50 वर्षाच्या अनुभवाने मी सांगतो की त्याची बुद्धी कुठे कुठे लॉक केलेली असते, त्यालाही माहीत नसतं. त्याच्यातलं पहिलं असतं त्याच्या कुटुंबात. आणि कुटुंब काय करतं, तर जातीचं अभिमान त्याला शिकवतं की आपली जात काहीतरी श्रेष्ठ आहे. इतक्या जाती आहेत आपल्याकडे, 10,000 जाती आहेत. आणि दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवतं. कधी साधं बोलतच नाही आपण, दुसऱ्या जातीविषयी अगदी तुच्छतेनं बोलतो. आणि त्या लहान मुलावर त्याचा मेंदू डेव्हलप होण्याच्या आधीपासून हे संस्कार नावाचं प्रकरण सुरू होतं. आणि हे पुण्यामध्ये तर फार आवड आहे. मुलांना सुट्ट्या लागल्या की संस्कार प्रशिक्षण वर्ग चालू होतात. तर हे संस्कार म्हणजे पिढ्यानपिढ्यांचे डेड थॉट्स ते आपल्या डोक्यात घातले जातात आणि ते लॉक करतात. ते सुंदर विचार करूच देत नाहीत. सारखं विचार करायला लगे त्याच्यात पडतो, त्या डबक्यात पडतो. म्हणजे आपली जात श्रेष्ठ आहे, हा केवढा डबक्याचा विचार आहे. मग देश कसा बनता येईल. जगातला सगळ्यात मोठा देश, सगळ्यात प्राचीन देश, आणि त्याच्यात आपापसात बंधुत्व नसेल तर देश बांधणी होणारच नाही. कुठल्याही देशाचं तेज त्यांच्या नागरिकांच्या अंतर्गत असलेल्या बंधुभावाने सिद्ध होतं. कुठला देश पुढे जाणार हे सुद्धा त्या नागरिकांची विवेकबुद्धी किती जागृत आहे यावर ठरतं. आता हे सगळं असल्याने आणि मी स्वतः तो अनुभव घेतल्याने, म्हणजे मी मागच्याही शिबिरात सांगितलं की बाहेर 4थीपर्यंत माझ्या खेडेगावामध्ये शिक्षण होतं. वडील डॉक्टर होते, ब्रिटिश काळात नेमलेले, एकमेव डॉक्टर 20 गावात, म्हणजे शिक्षित. नाहीतर मग देवऋषीच असायचे. कोंबडं काप म्हणजे तो बरा होईल, इंजेक्शन घेतलं तो कोप होईल. म्हणून वडिलांना सप्तऋषी आणि त्यांचं सगळं संघर्ष होता तो देवऋषी. आमच्या भागामध्ये देवऋषी आणि सप्तऋषी असा संघर्ष झाला. आणि मग वडील काय करायला लागले, इंजेक्शन देताना चुलीतली राख काढायची. आता मी थोरला असल्याने मला ते लक्षात यायचं, आमच्या बाकी भावंडांना माहीत नाही. आणि उगाच सांगायचे, मला हे पण कळतं आणि मला ते पण कळतं. म्हणजे ॲलोपॅथी पण कळते आणि हे देवऋषाचंही कळतं. म्हणून अंगारा द्यायचं. इंजेक्शन हे अंगारा आणि बिल 3 रुपये. तर होता होता देवऋषांचा इफेक्ट कमी झाला.
देवऋषींचा फार असतो, कारण देवऋषी सुद्धा तुम्हाला लॉक करत असतात बुद्धी तुमची. देवाचा आधार म्हणूनच राजकारणात घेतात ना, बुद्धी लॉक करण्याकरता. आता बीजेपीचा प्रयत्न आहे की रामाच्या धाकाने तुमची बुद्धी चालली नाही पाहिजे. तर परवा मी एका ठिकाणी म्हणाल तर मला जीव घेऊ अशा धमक्या शिव्या, मंगळवारची गोष्ट आहे, मराठवाडा कॉलेजमध्ये एका मुलांच्या ग्रुप बरोबर 100-200 मी सांगत होतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की कुठलंही लॉजिक एकदा सांगितलं तर ते लॉजिक आहे की नाही हे लॉजिकली कसं तपासायचं. तर त्याच लॉजिकली पुढे पुढे जायचं आणि मग ते हास्यास्पद झालं तर ते लॉजिकच नाही मुळात. तर मी म्हणलं आता देव उभे राहायला लागलेत. आता प्रभू रामचंद्रांना या लोकसभेला उभं केलेलं आहे. केवढी चांगली गोष्ट, किती भाग्यवान लोक आपण. तर आता प्रभू रामचंद्र उभे राहिले. मला एक कळत नाही की ते का तयार झाले, कारण ते कायमचेच आमच्या मनात आहेत. सगळ्या भारतीयांचं लॉक करून ठेवली बुद्धी आणि आता त्यांना फक्त हे लायसन्स 5 वर्षाचंच मिळणार आहे. म्हणजे लायसन्स कमी झालं त्यांचं. आपल्याला नसतंच तेव्हा आपल्याला 5 वर्ष सुद्धा जास्त वाटतं, वर्ष सुद्धा जास्त वाटतं. पण देवांना कायम आपल्या डोक्यावर पगडा गाजवायचा असं लायसन्स असताना त्यांनी ते 5 वर्षावर का आणलं असा प्रश्न निर्माण होतो की मला मतं द्या आणि मग मी तुमच्यावर प्रभाव गाजवेन. ठीक आहे. दुसरी एक अडचण आहे, जगामध्ये साधारणतः एका समूहाचा एक देव असतो, पण आपल्याकडे 33 कोटी देव आहेत. आणि जेव्हा 33 कोटी देव आले तेव्हा 30 कोटी लोकसंख्या होती, म्हणजे 3 कोटी वेटिंग होते. तर अजूनही वाढू शकतील. आता 140 कोटी तर गेला बाजार 160 कोटी देव होऊ शकतील. लॉजिकच आहे ना, एकदा देवाचं लॉजिक राजकारणात आणलं तर तेच लॉजिक पुढे पुढे न्यायचं. तर म्हणलं मग आता सर्व पक्षांचे नेते त्रस्त असतात इलेक्शनच्या काळात ते एकाच गोष्टीनं, इच्छुक उमेदवार फार असतात आणि तिकीट मात्र एकाला द्यायचं असतं. कोणाला नाही म्हणायचं की तो नेता वाईट असं होणार. त्यांची इच्छा असते, आकांक्षा असते सत्तेची. आता 33 कोटी देवांना सत्तेची आकांक्षा झाली. प्रभू रामचंद्रन झाली तर मला काय नाही असं भगवान श्रीकृष्ण म्हणणार, विष्णू म्हणणार, गणपती म्हणणार. माझ्या पुढे जास्त लोक नसतात, माझा मतदारसंघाशी संबंध आहे आणि चांगले ढोल वाजवतात, तंगड्यावर करून मुली बाया सगळे वाजवतात. तर मी का नाही उभा राहू असं सगळं आपल्याला आता ऐकावं लागेल ह्या लोकसभेत. मग बजरंगबली आहे, अमुक आहे. आणि भाजप हा ग्रेट पक्ष आहे, तो देवांना आपल्या पुढे नाचवतो. बंगालमध्ये ज्यावेळेला अमित शहा रोड शो करायचे तेव्हा पुढे 5-50 देवाची सोंग नाचायची. खाली आले आले अमित शहा, म्हणजे देवानी आपलं देव पण अमित शहाना दिलेलं आहे असं झालं त्यात. आणि ते तर होतच. म्हणजे आता आपल्याकडे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ट्रेंड सुरू झाला त्यावेळेला बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री होते. तर ते शिवनेरीला गेले, शिवरायाचा जन्म झाला वगैरे. तर आधीच सोंग करून ठेवली ती, शिवाजी मावळे फेटे फिटे घातलेले, भगवा झेंडा वगैरे. आणि अजून मंत्र्यांना उशीरच होतो, उशीर झाला नाही तर तो मंत्रीच नव्हे. तर मंत्र्यांना उशीर होतोपर्यंत बिडीत येत होते सगळे शिवाजी महाराज. आणि ज्यावेळेला हे अँबेसेडर मधून आले त्यावेळेला त्यांना घोड्यावर बसवलं होतं, पण ते विसरले. ते गावातली साधी सोंग होती ना घेतलेली, कोणाला साधा माणूस रोजावारी सोंग दिली. त्यांनी पटापट उड्या मारल्या आणि बाळासाहेब देसाईंना असं मुजरे केले शिवाजी महाराजांनी. तर ते असं होतच. आता ते योगीने युपीमध्ये त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र अवतरले अयोध्येत विमानाने. आता त्यावेळेला विमान होतं न होतं, पण निदान त्यांनी आता हेलिकॉप्टर वापरून गव्हर्नमेंटचं असेच सोंग घेणारे. तुम्हाला माहिती आहे रामलीला म्हणजे रामाची सोंग घेऊन कथा सांगतात. आणि याच्यात जास्त करून मुस्लिम मुलं असतात, कारण जुन्या अयोध्येत, आता ही नवीन अयोध्या झाली, 2000 तरुण मुलं जगतात कुंकू बुक्का हार वगैरे विकून.
पण यात्रा नसते तेव्हा जगणार कसे? तर त्यांनी अशी गावं ठेवली. तर आमचं राशन गावही काही लोकांनी घेतलं होतं. हिंदीत बोलतात, पण असं हिंदी बोलतात की आपल्याला कळेल. तर आमच्या गावात आले. तर गावाची प्रथा अशी की दरवर्षी यांनी यायला पाहिजे आपल्याकडे. करमणूक 10 दिवसाचे, काही नसतं खेड्यात करमणूक. तर एक दिवस जेवायला घालायचा. तर एक दिवस आमच्याकडे असायचा जेवायला. तर आमच्या काकांची खानावळ होती नगरला, जिल्ह्यात गाजणारी, आपले घर म्हणून. तर ते म्हणायचे, दादा म्हणजे वडिलांना म्हणायचे, तू काही करू नको, मी तिकडून येऊन जेवण करेन. म्हणून आमचं जेवण म्हणजे डावी बाजू भरलेली, लोणचं चटणी काय पापड वगैरे, उजवी बाजू भरलेली आणि उत्तम आचारी वगैरे. तर ते त्यांनाही माहीत झालेलं. म्हणून प्रभू रामचंद्रांनी सीतेला, आणि सीता म्हणजे पुरुषाचंही पोरच असतात, कारण मुली घेऊन फिरत नाही ते, दौरा कुठं कशी व्यवस्था असाय का. आणि ओपन असतं, तिकीट बिकीट काही नसतं, टाकले तर पैसे टाकले असं, आणि जेवण मात्र नक्की. तर जेवायला ते येतात तेव्हा हनुमान आपल्या शेपटीसह येतो, प्रभू रामचंद्र तसे येतात. तो सीतेचं काम करणारा मुलगा अशी केसाचा टोप लावून बाईच्या वेशात येतो. असं ती गंमत असते खेड्यात. तर त्यांना वर्षानुवर्ष आमच्याकडे जेवल्यामुळे प्रभू रामचंद्र सीतेला विचारतात प्रेमात, कसं वाटतंय? तर ती म्हणली, डॉक्टरांकडे जेवल्यासारखं वाटतंय. राम हे करत असताना, प्रेम करत असताना सीतामाई म्हणजे तो पोरगा विचारतो. असं त्यांचा डायलॉग. आणि लोकही हसतात, लोकही मधून डायलॉग करतात, असं मोकळं असतं वातावरण. एकदा सीतामाई आणि प्रभू रामचंद्र यांचं प्रणयराधन चालू असतं. तेव्हा लक्ष्मण लोकांना म्हणतो, पब्लिकला कॉन्फिडन्समध्ये घेऊन, आता यांचं काय लवकर उरकणार आहे का, तर आपण आपलं बिडी प्यावी. म्हणून तो खाली बसतो आणि बिडी पेटवतो. तर थोडा वेळ गेला, 1 मिनिट 2 मिनिट, ती सीता अस्वस्थ झाली. ते बिडीबाजच होता. त्याने अशी गिरकी मारली रामाला बुलेट टाकून, आणि म्हणे, लक्ष्मणा आई म्हणतो ना मला, आणि एकला बिडी पितो. आणि दोघांनी बिडी पिली. काही रसभंग झाला नाही. शहरातल्या लोकांचे लाड असतात, आमच्या नाटकात रसभंग झाला वगैरे, तसं काही झालं नाही. दोघांनी मस्त पिली आणि परत हे प्रभू सुरू, प्रणय चालू. तर एकदा तर एकाला सारखं आमच्या गावात नाटक होतं, तर तो एकाला दुसरा सतत पाडायचा, आणि तो त्या तालमीत पाडून पाडून त्याला फार चिडवायचे मग, आणि पडायचाच रोल होता. तर तो ऐन नाटकाच्या वेळेला 1 महिना झाला रंगीत आम्ही रोज माझ्या छाताडावर बसतो, थांब तुला आज पाडतो, आणि त्याच्या छातीवर बसला. स्टोरी बदलली. तर असंही चालतं. तर हा एक मनोरंजनाचा भाग आहे. याने रामाला बाधा येत नाही. रामाविषयी ज्यांना कोणाला श्रद्धा असते की राम हे प्राणतत्व आहे म्हणून राम राम वगैरे वगैरे, तर त्याला काही बाधा येत नाही. पण राजकारणात आणल्यानंतर मात्र देवाचं देव पण धोक्यात येतं, हे नक्की. कारण 5 वर्षाचंच लायसन्स आहे, परत नाही. परत लायसन्स रिन्युअल करावं लागेल. तर हे झाल्यावर देव जर उभे राहिले इलेक्शनला, तर देवांचा बायोडाटा लोक बघणार. लोकशाही आहे. तुम्ही मागे काय केलं? तर त्याच्यामध्ये सीतेला 2दा वनवास झाला. पहिला वनवास ऑटोमॅटिक झाला, नवरा झाला म्हणून, त्याची पत्नी म्हणून, सहचारिणी म्हणून त्याच्याबरोबर झाला. तिचा काही दोष नव्हता. सासरा जरा जास्त बायका करायचा एकापेक्षा. त्याच्यातली एक लाडकी, तिने आपलं पोरग लहान, कारण लाडकी नेहमी धाकटी असते, तर ते तिचं पोरग नंतरच येणार, म्हणून तिने त्या दशरथाला सांगितलं रामाला वनवासात पाठव. त्यावेळेला सीतेचा काय दोष होता? ना कैकेयीशी भांडण होतं, ना कौशल्याशी भांडण होतं. केवळ नवरा झाला म्हणून ती गेली. 14 वर्ष गेली ना आयुष्यातली. आणि सगळं झाल्यावर पुढे रावणाचं त्यांनी वध केला वगैरे, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेला रावण हा फार शीलवान होता. म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारत का जमत नाही,
तर ते रावणाला तिकडे देव मानतात. प्रत्येक याला घरावर शुभ कार्य असेल तर रावणाचं चित्र लावले जातं. आपण गणपतीच लावतो, ते रावणाचं लावतात. आणि तो दशग्रंथी ब्राह्मण होता. आता ग्रंथी ब्राह्मण म्हणजे काय? अथपासून इतीपर्यंत पाठ, त्याला तोंडपाठ, आणि उलटे म्हणू शकतो, इतीपासून अथपर्यंत येऊ शकतो. तर असे त्याचे 10 ग्रंथ, धार्मिक ग्रंथ पाठ होते. आपण त्याचं विकृतीकरण म्हणून त्याला 10 तोंड लावली. पण ते असो, पण त्यांनी सीतेला स्पर्शही केला नव्हता, सीतेचा विनयभंग केला नव्हता, आणि लेडीज बॉडीगार्ड ठेवले होते. तर रावणाचं वध झाल्यावर त्या म्हणाल्या की आमचे मालक गेले वर, तर आता तू फ्री आहेस, जा. ती येते बाहेर तुरुंगातून पळत पळत. तर बाहेर तिला प्रभू रामचंद्र दिसतात लांबून. त्यामुळे हिंदी सिनेमात सारखी वेगानं ती येते, प्रभो 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 करत. आणि ती म्हणते, रिअली आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल. मला अपहरण केल्यानंतर तू युद्ध खेळलास, जीव धोक्यात घातलास. रावण मेला ठीक आहे, नसतं मेला तर तू तुझा जीव धोक्यात घातला. किती रे तू माझ्यावर प्रेम करतोस. आणि रामाच्या चेहऱ्यावरची रेषच नाही घालली. हे रामायणाचं गेलेलं वाल्मिकी रामायणात. रामायण अनेक आहेत, त्यांना अनेक प्रसंग रंगवले. हा वाल्मिकी रामायणातला म्हणजे ओरिजिनल रामायणातला. बाकीच्याने नंतर त्याला स्टोरीला स्टोरी, स्टोरीला स्टोरी असं एवी तेवी लोक रामायण ऐकतात, तर तिथे आपली स्टोरी का नको सांगायला असं. तर तो म्हणतो, उगाच भावविभोर होऊ नकोस, डोंट बी इमोशनल. आपली प्रथा अशी आहे की एक रात्र बाई बाहेर झाली तर ती दुसऱ्याची झाली, ती भ्रष्ट झाली. म्हणून तुला अग्निदिव्य करावं लागेल, तोपर्यंत डोंट टच मी असं म्हणतो रामायणात. ते श्लोक आहे आणि ते संस्कृतमध्ये, म्हणजे ते अधिकृत जे जे संस्कृत आहे ते अधिकृत असं म्हणण्याची प्रथा आहे ना, तर ते संस्कृतमध्ये, ते मराठीत नाहीत किंवा तामिळमध्ये नाहीत, संस्कृतमध्ये, म्हणजे सगळा देशभरचे. तर तो म्हणतो तुला अग्निदिव्य करावं लागते. सीताबाई म्हणते, हे प्रभू तुझे डोके फिरले आहे. मी जशी एक रात्र बाहेर होते तसाही तू माझ्यापासून अनेक वर्ष दूर होतास. मी जेव्हा रावणाच्या कस्टडीत होते तेव्हा तू अग्निदिव्य करणार का? मग मलाच तू कसं काय संशय घेतोस माझ्यावर? आणि ती म्हणते, माझ्या तपस सामर्थ्यानं, माझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानं मी अग्नीला इथे समन्स काढते. आणि कोर्ट जसं समन्स काढतं, तिने अग्निदिव्य केलं नाही. काही थापाय मारतात, सीतेनं अग्निदिव्य केलं. तिने अग्नीला कोर्टातला साक्षीदार म्हणून बोलवला आणि अग्नी प्रकट झाला आणि त्यांनी दम दिला, हे प्रभू तुला काही माहिती नाही, ती पवित्र आहे. मग राम त्यांना घेऊन येतात. घेऊन आल्यावर अयोध्येत बसले. पण मंडल आयोग तेव्हा सुरू झालं होतं बीजेपीनं. म्हणून एक धोबी म्हणाला की राजे लोकांचं काय सांगावं, आपण मात्र फार पवित्र असतो. आपली बायको जर एक रात्र बाहेर राहिली, हाकलूनच दिली असती, काडी मोड, कुठे जळ काही कर. पण हे राजे लोक असं त्याचं शेडी खातं रिपोर्ट देतं की तुमच्याविषयी असं एक धोबी म्हणाला. तर मंडळाला घाबरला असेल, तो घाबरतातच लोक. आणि मग त्यांनी त्याच्याबरोबर तलाक घ्यायचा ठरवला. तलाक घ्यायची हिंमत नाही, कारण ती अग्नीला परत बोलवेल, भीतीच ना. तपस सामर्थ्याने अग्नीला समन्स काढू शकते. तर त्यावेळेला तो लक्ष्मणाला म्हणतो, तू तिला घेऊन जा आणि जंगलात गेल्यावर सांग की मी तिच्याशी घटस्फोट घेतलाय. म्हणजे पहिला जुबानी तलाक वाईट आपण असं म्हणतो, पण परभार्या तलाक रामाने दिलेला आहे. आपल्या संबंध हिंदुस्थानात पहिला परभार्या दुसऱ्याच्या मार्फत. आणि मग लक्ष्मण म्हणतो की चला पिकनिकला. ती गर्भारीची असते, प्रेग्नंट असते, ती येत निघते. आणि मग प्रभू ते म्हणतात, प्रभू ना जरा ऑफिसचं काम आहे,
ते म्हणतात की तू होय मोर, मी आलोच मागून, आणि तू जंगलात घेऊन जातो अशोकवना. अशोकवन हे काही गार्डन रेस्टॉरंट नव्हतं, लक्झरी म्हणजे फार्म हाऊस वगैरे नव्हतं. तिथं साप दगड असं सगळं होतं. आणि तिथे तो म्हणतो की आमच्या भावाने तुला त्रास दिलाय, तुला मी इथं सोडून देतो, प्लेगचा उंदीर सोडतात तसं, आणि मी जातो. तर ती म्हणते, अरे लक्ष्मणा, तू मला आई मानतोस ना, आणि असंच मला जंगलात टाकून जातोस. हा डायलॉग आहे त्याच्यात संस्कृतमध्ये. तर त्याच्यामध्ये मग लक्ष्मण म्हणतो की होय, मी तिला आई मानत होतो, पण सर्व नाती पुरुषांच्या माध्यमातून असतात. बघा, स्त्रीला काही किंमत नाही, पुरुषाच्या माध्यमातून असतात. आणि तुला ज्या अर्थी माझ्या भावानं घटस्फोट दिलाय त्या अर्थी तू त्याची पत्नी नाही, आणि त्या अर्थी तू माझी आई नाहीस. आईला आई नाही असं सांगतो आणि तिला सोडून येत होतो. तसंच राम जेव्हा याला लंकेमध्ये जिंकल्यानंतर ती येते, तर त्यातलं एक आणखीन वाक्य मला सांगायचं राहिलं. प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते उगाच गैरसमज करून घेऊ नको की तुझ्यावरच्या प्रेमामुळे मी इथे हे युद्ध पुकारलं, ही रिस्क घेतली. तसं नाही. आमचा रघुकुल वंश, त्याची प्रतिष्ठा राखण्याकरता आमच्या घरातली वस्तू पळवली. सीता एक वस्तू आहे, व्यक्ती नाही. ही वस्तू पळवली म्हणजे आमच्या शेपटीवर पाय दिला. पुच्छ शब्द आहे, पुच्छावर पाय दिला, म्हणून रावणाचा वध केला मी. तुझा काही संबंध नाही रावणाचा. तू तर वस्तू आहे, वस्तूला मनच नसतं ना, तर तू उगाच भावविभोर कशाला होतेस. आता इकडे हे झाल्यावर ती आपलं काडाचं घर करते, ते जंगलात राहते, वाघ सिंह हत्ती हरणं सगळे असतात, आणि आपली प्रेग्नन्सी आपण करते. लक्षात घ्या. म्हणजे श्रीमुक्तीची भारतातली आद्य स्त्री सीता, आणि डिलिव्हरी झाल्यावर त्यांना शिक्षक लावते, वैशिष्ट्यांना सोपवते की यांना शिकवा सर्व विद्या, धनुर्विद्या वगैरे, आणि ती मुलं लहानपणीच पराक्रम करायला लागतात. रामाला सगळ्या देशावर राज्य करायचं होतं. म्हणजे रामानंतर आता फक्त बीजेपीला ग्रामपंचायत टू दिल्ली, इतर कोणाला शिल्लक एक क्षत्रिय अंमल करायचा. तर ते म्हणून त्यांना राम आवडतो. तर म्हणून एक क्षत्रिय अंमल करायचा असेल तर त्यावेळेला काय करायचे राजे लोक, घोडा पाठवायचे आणि घोड्यावर आपली घटना ठेवायची, आणि त्या घोड्याला तुम्ही अडवलं तर युद्ध होणार, आणि त्या घोड्याला चारा घातला, त्याचं पूजा केली तर त्यांची घटना तुम्ही मानली. हे एका अर्थाने एवढ्या मोठ्या देशात आवश्यक होतं. म्हणजे भिन्न भिन्न लोकांच्या कायद्याच्या व्यवस्था वेगवेगळ्या, त्या अश्वमेधाच्या यज्ञानं शक्य तितकं समान कायदा आणायचा प्रयत्न होता तो. तर त्यांचा घोडा आल्यावर प्रभू रामचंद्राचा ते पोरं हरवतात त्यांना. परत सीआयडी इंटेलिजन्स काय भानगडे, माझं सैन्य कसं हरलं, तर तुझ्याच पोराने हरवलं. हे कळल्यावर तो त्या मुलांना घेतो आणि म्हाताऱ्याला टाकून देतो. म्हणून सीतेचं फ्रस्ट्रेशन आहे रामायणात, आणि ती म्हणते या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मला नाही स्थान, आणि म्हणून हे धरणी माते मला पोटात घे. म्हणजे काय, ती सुईसाईड करते. शेतकरी मरतो त्यावेळेला काय म्हणतो मनात, मला ह्या जगात स्थान नाहीये, माझ्या जगण्याला अस्तित्वाला इथे मान्यता नाही, म्हणूनच तो मरतो ना. तसं ती म्हणते. तर हे म्हणलं प्रभू रामचंद्राला आता लोक विचारणार, कारण आता मतदारांच्या हातात भगवान आला. भगवानाच्या हातात नेहमी भक्त असतात, आता भक्तांच्या हातात भगवान आला. तर बायोडाटा विचारला जाणार 5 वर्षाच्या लायसन्सचा वगैरे वगैरे. आता हे लॉजिक नेलं की मग नको वाटतं ना, की हे लॉजिकच चुकीचं आहे, की रामाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे. किती काही अर्धवट बांधकाम असताना त्याचं. आता शंकराचार्य ही संस्था आहे, ही शंकराचार्य संस्था ही हिंदूंना 16 संस्कार जीवनात करायचे असतात. म्हणजे बारशाचे, लग्नाचे, ते 16 संस्कार व्हावेत
याचं व्यवस्थापन नीट व्हावं याचे सीओ आहेत, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि ते सजा करू शकतात आणि कधी कधी ते पॉवर डेलिगेट करतात. आता मालेगावचे दाणी म्हणून आहेत, त्यांना शंकराचार्यांनी पत्र दिलंय, पुण्यामध्ये एकाला दिलं होतं, आणि त्याला मग ते शिस्त असते की रोज 16 पूजा करायची वगैरे. पण 16 संस्कार हिंदू करत नसेल आणि जर स्वतःला हिंदू म्हणवत असेल तर त्याला बडवून काढायचा अधिकार त्यांना दिलेला आहे. आपल्याकडे महाशब्दे नावाचे गिरस होते, वारले. आबा बाबुलचे गुरु होते. आबा बाबुल नेहमी त्यांच्या पायाचं तीर्थ व्हायचं, आणि मी आबा बाबूला सांगायचो, अरे तू काही असलं तरी मी डॉक्टर आहे ना, कोणाच्याही पायाचं तीर्थ पिऊ नये, चिकनगुनिया होतो. ते चिकनगुन्यापासून कोणाच्या पायाचं किती पवित्र असो, हे मी आबा बाबूला सांगायचो. आपल्या डोळ्यासमोर महाशब्दे नावाचे गिरस्त, आणि रात्री तीर्थ प्राशन वेगळं करायचे ते स्वतः, आणि त्यांच्या पायाचं तीर्थ लोक सकाळी घ्यायचे. पण शंकराचार्य ही व्यक्ती नाही, ही संस्था आहे. त्याला न मानणार हिंदू असू शकत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला हिंदू म्हणाल आणि म्हणाल की मी शंकराचार्य मानत नाही, तर चालणार नाही. आणि या शंकराचार्यांनी शास्त्राप्रमाणे, शास्त्र जे विधिवत लिहिलेलं आहे, मंदिर म्हणजे ही त्या देवाची प्रतिमा असते. आपल्याकडे कायदा आहे ना, कोणाची बदनामी केली तर त्याला दंड किंवा काही सजा होते. तर त्याच्या मागे असं मान्यता आहे की माणसाचं शरीर आणि त्याची प्रतिमा अभिन्न आहे, म्हणून जर तुम्ही त्याला प्रतिमा त्याची हनन केली तर तो मर्डर मानला जातो. म्हणजे त्याच्या साक्षीदार काय असावं लागतात, ठिकठिकाणचे लोक कोर्टात येऊन सांगतात, मला यांच्याविषयी खूप आदर होता, पण मी ही बातमी ऐकली आणि माझ्या मनातला त्यांचा आदर संपला, म्हणजे त्याचा मर्डर झाला, असं मानलं जातं. म्हणून हा बदनामीचा कायद्याचा बेस आहे. तसं मंदिर आणि भगवान हे एक आहेत, प्रतिमा आणि शरीर भगवानचं आणि कुठल्याही देवाचं आणि त्याचं मंदिर. तर ते मंदिर अपूर्ण असणं म्हणजे त्याची लचके तोडलेली असणं. तर बिगर शिखराचं मंदिर असूच शकत नाही हिंदू मंदिर. आणि त्याचं तुम्ही काय करता, ते इलेक्शन आहे आली म्हणून, बाकी काय नाही. म्हणजे तुम्ही देवाला वापरताय, तुम्ही देवाचे भक्त नाही आहात, पण तुम्ही देवाचे म्हणजे हिंदू धर्म धोक्यात आला बीजेपीमुळे, अशी परिस्थिती आजची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सत्याग्रह शास्त्र शिकायचं आहे. तर सत्याग्रह शास्त्राचा शोध महात्मा गांधी सारख्या एका साध्या मुलाला, ज्याला 40% मार्क मिळून पास व्हायचा, बॅरिस्टर झाला तर कोर्टात बोलता यायचं नाही, अशा माणसाला त्याच्या महाप्रयत्नातून मिळवूया. आणि कशासाठी, तर अन्याय होता, काळा कायदा फक्त भारतीय लोकांना, आणि भारतीय लोकांची तिथे एकजूट होते. बाहेरून आक्रमण झालं की भारतीय एक होता ना. आजही जर युद्ध आलं तर आपण इंच लढू, मरायला तयार राहू ही गाणी म्हणणारच. एरवी आपण एकमेकांची डोकी तोडवणार, वाटेल ते करणार, द्वेष करणार. पण जर बाहेरचा आक्रमक आला ते एक होतात, हे गांधींना तिथे कळलं होतं. तिथे हिंदू मुसलमान ऐक्य होतं, तिथे तामिळ मराठी ऐक्य होतं, पंजाब आणि बंगाल असं ऐक्य होतं. ते सगळे मजूर होते आणि त्यांना व्होटिंग राईट नव्हता, पण गावात जागा घ्यायचा अधिकार नव्हता, गावाच्या बाहेर. आणि गांधींनी लक्षात आलं, यालाच अस्पृश्यता म्हणतात. आपण जे जे अस्पृश्यांच्या करता लावले ते इथे कायद्यात आलेलं आहे. गौरवर्णीय राजवट साऊथ आफ्रिकेतली. आणि मग हळूहळू त्यांनी स्वतःमध्ये बदल केला आणि त्याच्या आधारे लोकात बदल केला. हे लक्षात घ्या, लोकांमध्ये नुसता बदल नाही करता येत, आपल्यामध्ये त्यामध्ये बदल करावा लागतो. तर ते पहिल्यांदा लिहिले वाचून दाखवायचे, आधी तर दुसऱ्याला द्यायचे वाचायला, मग 10, 15, 20 असं करत करत ते वक्ते झाले. कारण कुठल्याही कार्यकर्त्याला सार्वजनिक, म्हणजे तो सामाजिक असो वा राजकीय असो, तो सार्वजनिक कार्याला वक्ता व्हावं लागतं. आणि तिथे त्यांनी असं सांगितलं, यांची सगळी ताकद आहे ना, आणि व्होटिंग राईटही नाही, तिथल्या पार्लमेंटमध्ये तो बदलताही येत नव्हता. म्हणून यांनी निषेधाचे मोर्चे वगैरे काढले.
आणि हे तुरुंगात गेले होते आणि त्याच्यात थिंकिंग चाललं होतं काय मार्ग असं. आणि मग त्याच्यातून एके दिवशी एका थिएटरमध्ये एक सभा झाली आणि सांगितलं आता पुढचं काय करायचं. म्हणजे जरांगे बसले आणि जालन्याचे लोक बोलले ना आता मोर काय शिंदे ऐकत नाही असं झालं. तर मग ते बसल्यावर तिथे प्रत्येक जण येऊन मुस्लिम अध्यक्ष होता एक येऊन शपथ घ्यायला लागला मी अन्याय कायदा सहन करणार नाही. जर पोलीस आला म्हणजे हाताचे ठसे घ्यायचे गुन्हेगाराप्रमाणे भारतीय लोकांचे आणि माझ्या बायकोचा हात धरला आणि दुसरं असं की तुमची तिकडची लग्न आम्ही मान्य करत नाही. भारतात झालेली लग्न साऊथ आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेत मान्य नाही होणार. कशावरून लग्न का बाई ठेवली म्हणून इथं परत लग्न करावं लागायचं आणि तुमच्या हाताचे ठसे द्या आणि इतका दंड भरा आमच्याकडे जगायला आलात तुम्ही. आणि तो हेवी दंड होता. तर तो येईल आणि माझ्या पत्नीचे हात धरेल आणि ठसे उमटवेल. तर पत्नीला स्पर्श केला पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेत की मी गोळी घालीन बायकोला म्हणजे जीवन त्याला घाल आणि मग मला घालीन असं. आणि अल्लाह तालाची शपथ घेतो. ख्रिश्चन होते म्हणजे येशू ख्रिस्ताची शपथ घेतो. हे सुरू झालं. गांधींनी मध्ये थांबवलं. त्यांचं भाषण शेवटी होतं कारण ते प्रयत्न करत होते म्हणून नेते होते. नेते शेवटीच बोलतात ना म्हणजे सगळ्या लोकांचा फोल आहे असं सांगणार असं तोच नेता मीच सांगतो आता तुम्हाला. तर ते मी मध्येच बोलतो आणि ते म्हणाले की हा प्रश्न मानवी आहे माणसाने माणसांसाठी तयार केलेला प्रश्न आहे. याच्यात तुम्ही देवाला का आणता मध्ये. देव इतका मामूली आहे का देव इतका किरकोळ आहे का. आणि त्याने जो प्रश्न निर्माणच केला नाही त्या प्रश्न मग त्याची शपथ घेऊन असं का करतात. मग लोक म्हणाले आता तुम्ही शेवटी करणार भाषण ते आत्ताच करा. मग त्यांनी सांगितलं की देवाने मला प्राण दिलाय ही देवाची देण आहे. त्यांची ईश्वरावर श्रद्धा होती. हा काय प्राण माझा मी तयार नाही केलेला मला मिळालेला आहे. तर मी देवाला मध्यस्थी घ्यायच्या ऐवजी माझा प्राण पणाला लावीन आणि मला ज्या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे तो माझा प्राण जाईपर्यंत मी लढत राहीन अशी त्यांनी शपथ घेतली. आणि कुठल्याही देवाच्या नावाने घेतली नाही. ही सेक्युलर शपथ घेतली म्हणजे धर्मनिरपेक्ष घेतली. त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की मग त्यामुळे सगळ्यांचं ऐक्य होते. म्हणजे अल्लाह तालाची शपथ वेगळी देवाची शपथ वेगळी याची येशू ख्रिस्ताची वेगळी असे सगळे भारतातली लोक तिथं होते. आणि मग असं होत 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 लोकांना ते आज काहीतरी वेगळंच आपल्याला कळलंय जे आजपर्यंत कळलं नव्हतं. एकदम कुलूप उघडलं बुद्धीचं. लॉक खुल गया आणि मग भयंकर लोक आनंदी झाले. 3000 लोक होते. एका जीवचं थिएटर होतं आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर त्याला आग लागली. तर ते आग लागली शुभ मानतात कारण तिथे ईश्वराच्या रूपानं विजेसारखी ऊर्जा आली आणि सगळीकडे चर्चा झाली की आपण त्या दिवशी ही घटना जुलै 1906 मधली. मग गांधी याचा विचार करायला लागले. मग त्याला लोकांनी नाव दिले जे त्या दिवशी जे अनुभूती आली अनुभवाच्या पलीकडे जाऊन याला काय म्हणायचं तर याला पॅसिव्ह रेझिस्टन्स असं नाव दिलं त्यांनी. पॅसिव्ह रेझिस्टन्स म्हणजे काय ज्यांच्याकडे शस्त्रबळ नाही परंतु जे अन्यायाविरुद्ध लढतात तर ते आधीच सांगतात की आमच्याकडे शस्त्र नाही पण आम्ही निषेध करतो. निशस्त्र प्रतिकार असं नाव. आपल्याकडे लोकशाहीच्या पहिल्या क्षणापासून स्त्रियांना मतदान मिळालं. इंग्लंड हे लोकशाहीचं मदर असली 300 वर्षाची त्यांची लोकशाही असली ते स्त्रियांना मतदान नव्हतं. तर स्त्रिया ज्या मोर्चा काढायच्या त्या म्हणायच्या आम्ही पॅसिव्ह रेझिस्टन्स वाले रेझिस्टर म्हणायचे स्वतःला. पॅसिव्ह रेझिस्टर आमच्याकडे बळ नाही आणि त्या मोर्चे काढायच्या मतदान मिळवण्याकरता. त्यांना फार उशिरा मिळालं
आणि त्याच्यामध्ये मध्येच एखादा पोलीस सापडला, कारण आता हे पॅसिव्ह रेजिस्टन्सवाले आहेत म्हणून पोलीस बंदोबस्त जास्त नसतं, तेव्हा ते पोलिसांची पिटाई पण करायचे. म्हणजे जमेल त्यावेळेला फिजिकल बळ दाखवायचंय. तर मग गांधीजींना हे खटकले, चुकतंय काहीतरी. आणि मग त्यांनी असं म्हणलं, माझी शक्ती असली तरी मी बळाचा वापर करणार नाही. आणि मग याला काय नाव द्यायचं त्यांनी जाहिरात केली, सदाचार हे नाव आलं. गांधींनी त्यात दुरुस्ती करून सत्याग्रह करा. मणिलाल गांधी म्हणून त्यांचा पुतण्या होता, त्यांनी त्या स्पर्धेत थोडं पारितोषिक होतं त्यात भाग घेतला होता आणि हा सत्याग्रह शब्द आला.